पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही बघायचं. विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आलो. या ठिकाणी येथील आई ॲडव्होकेट नारायण घोले पाटील आहेत आणि त्यांनी या तहसील कार्यालयामध्ये जे की स्वच्छता गृह असेल किंवा संडास बाथरूम असेल त्याविषयी या ठिकाणी तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या प्रसंगी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगू शकाल आजच्या या निवेदन कशाबद्दल दिलेलं आहे? खरं तर तहसील कार्यालयामध्ये आज जे वयोवृद्ध माणसं, ज्या म्हणजे गर्भवती महिला किंवा निराधार लोक पगारीच्या कामासाठी येतात किंवा अगदी काही वयोवृद्ध माणसांना त्या ठिकाणी हयातनामा देण्यासाठी यावं लागतं. याचबरोबर या कार्यालयामध्ये हजारो नागरिकांना दिवसभर विविध कामासाठी यावं लागत असताना या कार्यालयामध्ये गेल्या 10 वर्षापासून मूत्रीची व्यवस्था नाही, संडास बाथरूम नाही, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आपण जर या कार्यालयाचा जर परिसर बघितला तर परिसरामध्ये जे काही वाळूचे वाहनं या ठिकाणी लावलेले आहेत, या वाहनाचा आधार घेऊन काही लोक त्या ठिकाणी मूत्र विसर्जन करतात. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये तहसील कार्यालयामध्ये कुठलाही त्या ठिकाणी ही व्यवस्था झालेली नाही. याशिवाय तहसील कार्यालयातले अनेक कर्मचारी त्या ठिकाणी मुख्यालयी राहत नाहीत. अनेक कर्मचारी बीडला राहतात, कोणी परळीला राहतात, कोणी अंबाजोगाईला राहतात आणि 10 वाजता तिथून निघतात. ज्यावेळेस नागरिक इथं तहसीलमध्ये येतात त्यावेळेस ते सांगतात मी वाटाणे घंटाक्षणे या, दुपारा या, असं सगळं चालू आहे. आणि या कार्यालयामध्ये आम्ही संबंधित तहसीलदाराशी चर्चा केली, निवेदन दिलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कार्यालयामध्ये कर्मचारी कमी आहेत. कर्मचारी कमी आहेत या बाबतीत आम्हाला ज्ञान आहे किंवा ही गोष्ट ज्ञात आहे. परंतु या तहसील प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा, प्रशासनाचा कुठलाही होल्ड राहिलेला नाही. केवळ मटक्याच्या ऑफिससारखं या तहसील कार्यालयाचं काम झालेलं आहे. कारण मटक्याच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो तर तिथं येणाऱ्या मटका लावणाऱ्या माणसाला पाणी प्यायला ठेवलेलं असतं. त्याचबरोबर मटका लावणाऱ्या माणसासाठी त्या ठिकाणी मूत्रविसर्जन असेल, संडास बाथरूमची व्यवस्था असते. पण तहसील कार्यालयामध्ये ही कुठलीही व्यवस्था नाही. आणि दुसरी गोष्ट, मी मटक्याच्या ऑफिस मी मुद्दाम म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की त्याला सुद्धा वेळ आहे, पण या तहसील कार्यालयाला वेळ नाही. कुणी कधीही येतं, कधीही जातं. दुपारी 1 वाजता लोक जातात, 4 वाजता येतात. तहसील कार्यालयामध्ये सुखसुखाट असतो. आणि ह्याची तक्रार नेमकी सामान्य नागरिकांना कुणाकडे करायची? त्यामुळे सामान्य नागरिक दिवसेंदिवस तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असतो. याशिवाय कोणाला राशन कार्डाची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी बेकायदेशीर माणूस बसून त्याच्याकडून त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो किंवा पैसे वसूल केले जातात. विविध कामासाठी पैशाची मागणी तहसील कार्यालयामध्ये होते. याबाबत आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली, अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतु वरिष्ठ जे आहेत हे वरिष्ठ यांना पाठीशी का घालतात, लोकप्रतिनिधी यांच्याकडे डोळे झाक का करतात, हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला आहे. आणि जर तहसील प्रशासनानं हा सगळा जो काही अनागोंदीचा कारभार आहे
अनागोंदी कारभार जर थांबवला नाही, या ठिकाणच्या वयोवृद्ध, निराधार किंवा गर्भवती महिलांसाठी संडास बाथरूमची, पिण्याच्या पाण्याची, मूत्रविसर्जनाची कुठलीही व्यवस्था केलेली नाही, ती देखील त्यांनी तत्काळ करावी. अन्यथा आम्ही 17 सप्टेंबरच्या दिवशी या कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार आहोत आणि ह्याचे जे काही परिणाम होणार आहेत, हे परिणामाची सर्वस्वी जिम्मेदारी माननीय तहसीलदार यांच्यावर असणार आहे किंवा त्यांचे जे काही प्रशासन आहे यांच्यावर असणार आहे. या ठिकाणी आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी खरोखर म्हणजे या तहसील कार्यालयामध्ये स्वच्छता एक अमृत महोत्सव, या मराठवाडा मुक्तीसंग्राम असेल, असे अनेक उपक्रम भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि या ठिकाणी भरपूर दुरावस्था झाली. याबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हणजे शासनाचे जे काही उपक्रम आहेत हे केवळ लोकांना दाखवण्यासाठी चालू आहे. आपण जर आज बघितलं तर या तहसील कार्यालयाच्या मुख्य बिल्डिंगवर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव असं स्वच्छ अक्षरात लिहिलेलं आहे. पण त्याचं जर आपण खाली बघितलं तर त्या ठिकाणी असा कोपरा जे आहे तर या कर्मचाऱ्यांनी, येणाऱ्या नागरिकांनी त्या ठिकाणी थुंकून असा लाल जरत केलेला आहे. तहसील कार्यालयामध्ये आपण बघितलं की शेतामध्ये जेवढं गवत उगवलेलं नाही तेवढं त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपाशी गवत उगवलेलं आहे. मधलं नागरिकासाठी तर संडास बाथरूम जे आहे त्याला लॉक केलेलं आहे आणि जे प्रशासनासाठी जर संडास बाथरूम आहे ते जर बघितलं तर मध्ये जाणाऱ्याला उलटी होते की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं जे चालू आहे, मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी नमूद करायची की हे सगळं कुणाच्या आशीर्वादानं चालू आहे. नेमकं प्रशासनाचा आशीर्वाद आहे का, लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे का, सरकारचा आशीर्वाद आहे का या लोकांना, हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि सामान्य नागरिक जो आहे तर केवळ त्यांचं शोषण ह्या कार्यालयामध्ये होतं, त्याचे कुठलेही कामं होत नाहीत. सामान्य नागरिक केवळ उंबरठे झिजवायचा त्या ठिकाणी काम करतो आणि शेवटी उंबरठे झिजून काम होणार नाही हे मनाचा त्याचा निश्चय होतो आणि यायचं बंद होतो. असा सगळा प्रकारचा कार्यालय चालू आहे. खरोखर आत्ताच ॲडव्होकेट नारायणराव गोले पाटील यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये कुठलीही शौचालयाची व्यवस्था नाही किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही किंवा अनेक ठिकाणी दुर्गंधी कोपऱ्यावर केलेली आहे. याच्याबद्दल कुठलंही तहसील कार्यालय दखल घेत नाही आणि एक खरोखर आपण एक सामाजिक कामामध्ये ज्यांचा अग्रेसर आहेत असे ॲडव्होकेट गोले साहेबांनी हा प्रश्न मनामध्ये धरून त्यांनी आज खरोखर तहसीलदार यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर ते 17 सप्टेंबर रोजी ते आंदोलन पण करणार आहेत. जर त्यांनी या कामाची दखल नाही घेतली तर ते आंदोलन करणार आहेत, हे बी या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, माजलगाव.